जीवा आवाज क्लियर ठेवा खाली मनोट लावत वैष्णवा संगती सुख वाटे जीवा अनेक मी देवा काही नेने गायनाची उडी आपुलिया छंदे मनाची आनंदी आवडीने लाज भय शंका दुराविला मान नकळी साधन या परते गायनाची उडी आपुलिया छंदी मनाची आनंदी आवडीने तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीशी सांभाळावे गायनाची उडिया पुलिया छंदी मनाची आनंदी आवडीने विढाला पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ध्यान गंगा नमो कुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू जीवाने मानेला संतांशी रंजव चित्ताशी आपुलिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी किंवा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती रामरायाच्या सेवका रामरायाच्या सेवका रामरायाच्या सेवका आलो म्हणे आलो म्हणे आलो म्हणे तुका वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाची उडी आपुलिया छंदे मनाची आनंदी आवडीने
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी पवनसुत हनुमंतराय यांच्या पवित्र दरबारामध्ये शिवेकरता घेतलेला अभंग श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराया देवाशी संवाद व्यक्त करतात, देवाशी बोलतात, देवाला किंवा जीवाला सुखाचा पत्ता सांगतात. विठाला विठाला. शिवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पमतीने परिहार. मला वाटते हे दुसरं वर्ष आहे. गावकरी मंडळीच्या सहकार्याने, तरुण मंडळीच्या सहकार्याने सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे. प्रथमतः तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो. टाळी वाजवा एक बार जोऱ्यात. गावाचं नाव श्रीधर जवळा. तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळं आला, याच गावातले सुपुत्र आमचे, माझ्या पुढं बसलेले आमचे वशिष्ठ भाऊ, बरोबर ना, राजबिंड बिंडे ना, राजबिंडे, त्यांना फोन केला म्हणून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आहे. या कार्यक्रमाला एकाची म्हणून या पर्याशी दिग्गज मंडळी आहे, ज्यांना सुंदर अशी चाल गायली, संगीत अलंकार, संगीत रत्न, गायन कोकिळा, भजन सम्राट आमचे बळीराम महाराज, ज्यांना पाठीमागत सात संगीत केली, संगीत अलंकार, संगीत रत्न, गायन कोकिळा, भजन सम्राट आमचे माधव महाराज. दोघांसाठी जोऱ्यात टाळी वाजवा एक बार. इकडं मायकारो वाचणारे आमचे संगीत अलंकार, संगीत रत्न, गायन कोकिळा, भजन सम्राट गणेश महाराज, आमचे गणेशजी महाराज, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. आमचे गायन कोकिळा सोपान काका कुठे? सोपान महाराज नाहीत का? नाही. पलीकडं मायकारो वाचणारे आमचे, हा त्यांचा फोटो आहे ना. आमचे संगीत अलंकार, संगीत रत्न, गायन कोकिळा, भजन सम्राट रामेश्वर महाराज, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. मला इथं येईपर्यंत ज्यांना फोन केला, आमचे दत्ताभाऊ कदम, ते देखील उपस्थित आहेत. ज्यांचे मृदंगार तापडते मृदंग, महामेरू मृदंग, महागुरु मृदंग, महर्षी तालमुनी मृदंगाचार्य आमचे माऊली महाराज शेळके, बरोबर ना, बरोबर. टाळी वाजवा त्यांच्यासाठी. माझ्यासोबत असणारे मृदंगाचार्य आमचे आजी महाराज गोपनर, विशेष उपस्थित आमचे विठ्ठल दादा देखील उपस्थित आहेत. तुम्हा सर्वांच्या सहकार्याने आजच्या या कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य बढाला. माईक सिस्टम अगदी सुंदर आहे. तुमचंही नाव घेतलं. आता कमी करू नका बरं का. आपल्याला कमी बॉलमध्ये जास्त रन काढायचे, थोडं लक्ष देऊन ऐका. ज्या ठिकाणी सुख असतं त्याला म्हणायचं परमार्थ, आणि ज्या ठिकाणी दुःख असते त्याला म्हणायचं संसार. तुम्ही संसार किती अठासानं करा, दुःखाचा अनुभव, परमार्थ सहज करा, आनंद प्राप्त. माझे ज्ञानोबा सांगतात, आनंद रे आधी मोकळा झाला पाहिजे. टाळी वाजवा, टाळी जोरात. परमार्थात आनंद असतो. दत्ता भाऊ, काही माणसं म्हणतील परमार्थात आनंद आहे, तर का अशी बाहेर बसली असते का? बघा कशी बसली सडकाच्या कडीनं. त्याला माहिती पटलं तर पटलं, नाही तर तंबाखूला चुनडा उठलं. विठाला विठाला. मी विनोदानं सांगत असतो, प्रत्येक मनुष्य परमार्थ करीत. वा क्या बात आहे. माळ कोणी घाली नाही, बुका कोणी लावे, थुका लावतील थुका.
अरे माळ घालण्यासाठी, बुक्का लावण्यासाठी, देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी. अनंत जन्मीचे अनंत जन्मीचे सुकृत पदरी. जमलं, झाकली मोठ चॅप्टर माणसं. देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी हजारो जन्मातलं पुण्य लागतंय. नाथ महाराज सांगतात अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हरी पैठा होये. आता प्रमाण कितीतरी देता येतील. विनोद म्हणून सांगत नाही बरं काय. गणेश महाराज बहुता सुकृताची कारण त्या कपाळाचे नाम नाही जन्मजन्मीचे असेल. जाऊ दे, एका मिनिटात सांगतो. एखाद्याला विचारलं चला आपल्या शिरजवळ्याला भागवत कथा आहे ना शास्त्रीजीची, आणि कथा झाल्यास महाप्रसाद आहे, प्रसाद खाण्यासाठी चला. त्यानं सांगितलं प्रसाद खाण्यासाठी आलो असतो. 2-3 दिवस झाला अंगात थंडी ताप आहे. काय थंडी ताप. तशी एखाद्याला विचारलं चला आता 8:30 ते 10:30 कीर्तन आहे, कीर्तनाला चला. त्यानं सांगितलं कीर्तनाला आलो असतो पण अंगात पाप आहे. तुम्ही इथं आला थोडे भाग्यवान आहेत, लक्ष देऊन ऐका. महाप्रसाद चांगला असून खाण्याची इच्छा नाही, अंगात ताप. परमार्थ मुळात गोड आहे, मुळात पवित्र आहे. प्रत्येकाला का घडत नाही त्याचं कारण अंगात पाप. आता पुढचं वाक्य आहे का. ज्या टायमाला जाईल माणसाच्या अंगातलं पाप त्या टायमाला मनुष्य या मंडपाकडे येईल. आपो जोरात वाजव, जोरात. आणि जोपर्यंत जात नाही त्याच्या अंगातलं पाप तोपर्यंत या मंडपाकडे येत नाही त्याचा बाप. ढाला पाप घालवण्याची ताकद फक्त संतात आहे. असे माझे ज्ञानोबराया, तुकोबराया, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु मोतीराम महाराज केवळ तुमचं माझं पाप घालवण्यासाठी आम्ही वैकुंठ दत्ता महाराज, मी खरं सांगू का, मला अशी गुणीजन चांगली असलीच बरोबर वाटते, नाही फाशी वाटते. मी एका गावात कीर्तनाला गेलो, बोराडे काका ह्या पाठीमागे 4च भजनी उभा, त्याला काहीच येईना. मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो, तुम्ही मागून उचला. त्यानं भजन म्हणायचं सोडून मलाच उचललं. आता इतके येडे म्हणल्यावर फाशी घ्यावं लागेल का नाही. आनंद वाटायला टाळी वाजवा. आम्ही वैकुंठवासी आलो कीर्तना झोपा काढण्यासाठी. येण्याचं कारण आज्ञानी लावावे सन्मार्गाशी. लक्ष देऊ नाही का. माझ्या तुकोबरायाचं जीवन म्हणजे परिपूर्ण जीवन. प्रपंच रचना सर्व ही भोगोनी
कोण आहे पुन्हा गांजा हल्ला का शब्दात शांत राहायचं आहे हां शांत जात नाही दक्षिणा देतो हां अजिबात हळूहळू करायचं नाही हे लय लय सांभाळावं लागेल काय लय ताप आहे जाता बाबा एका गावात एक चोपदार माझ्या पाठीमागं उभा तर माझ्या पाठीचं तोंड सोडला मी म्हणलं काय झालं म्हणलं टाईम झाला आहे तेव्हापासून मी टाईमाच्या आधी सोडालो विठाला लक्ष द्या माझ्या जगद्गुरु तुकाबारायचे जीवन म्हणजे परिपूर्ण प्रपंच रचना सर्वही भोगोनी दादा भाऊ माझ्याकडे बघा त्याग येईल मला वाटतं काही गोष्टी असावी त्याचा त्याग करावा त्याचं नाव वैराग्य बळीराम महाराज राहण्यासाठी बंगला असावा बंगल्याचा त्याग करावा त्याचं नाव वैराग्य बसाय गाडी असावं गाडीचा त्याग करावा त्याचं नाव वैराग्य लोकांना म्हणा फुकटची भेटू का जमत नाही म्हणा वैराग्य आहे विनोद म्हणून बोलत नाही 2-4 पाहुणे तुमच्या दारात यावं कशासाठी लग्न करता का महाराज म्हणायचे ब्रह्मचारी राहायचे त्याचं नाव वैराग्य नाही तर बऱ्याच जणांना पाहुणे येणार फक्त म्हणाले हुंडा दे मामा मुलगी नको फक्त हुंडा नको मामा मुलगी दे मला मामा म्हणाला तू भगून गुडानं गांजावर तुला पोरगी देत विनोद सोडून द्या मुद्दा डोक्यात ठेवा वस्तू असावी वस्तूचा त्याग करावा त्याचं नाव वैराग्य भोग असावा भोगाचा त्याग करावा त्याचं नाव वैराग्य नाही तर नाथ महाराज सांगतात आप प्राप्त ईशे विरागी बहुत देखील योगी जो ईशय प्राप्त नाही अशा ईशयाचा त्याग करणारे बरेच महात्मे आहेत पण माझ्या तुकोबारायकडे काय कमी होतं तुकोबाराय सांगतात ती त्रिभुवनी आम्ही जोऱ्यात होतं जोऱ्यात जसे काय लग्नात बसलीच वाटून झालं विठाला विठाला ती त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी झोपा तुका म्हणे राज्य आम्ही त्रिलोक्याची लक्ष द्या तुका म्हणे आता अवघी आमुचीच सत्ता एक काळ लोक माझ्या तुकोबाराला तुका शेठ म्हणायची काय म्हणायची तुका शेठ आणि एक वाक्य बोलतो लक्ष देऊन ऐका बरं काय शेठ विनोद म्हणून बोलत नाही जगद्गुरु तुकोबारायाच्या कीर्तनाला महाराष्ट्रातले जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज मांडी घालून बसायचे कुणाच्या कीर्तनाला तुकोबारायाच्या काय वैभव असेल काय जीवन असेल आणि जाणता राजा एकच आहे आता सगळी बाज्या जाणता राजा फक्त एकच म्हणून आपल्याला म्हणावं लागतंय एकच राजा एकच राजा इथं जन्मला सोनेरी किल्ल्यावर
जय हो नाही आनंद असेल एकच राजा एकच राजा एकच राजा एकच राजा इथे जन्मला सोनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला सोनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव राजले याच्या जंगलावर माझ्या राजाचं नाव राजले याच्या जंगलावर माझ्या राजाचं नाव राजले याच्या जंगलावर छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की शियावर रामचंद्र की शियावर रामचंद्र की हर हर महादेव दादा हो ते बंद करा बरं माझ्याकडे बघा मला घाम आला आणि तिथं घाम तिथं उग केला इशारा फुकटचं खायचं नाही शुगर होती आला हे बाळा ते मोबाईल ठेव हो रे ह्या मोबाईलला माणसाला इडी झाली ती मंदिर काल परवा एक मोबाईल बघत बघत दुसऱ्याच्या घरात घुसली त्याला पत्ताच लागला नाही त्याच्या बाटलीत दणका बसला की त्याला कळाला घर बदल इकडे बनव एकच म्हणून विनोद म्हणून बोलत नाही मुद्दा बोलतो लक्षात ठेवा तुम्ही माझ्या पुढे बसला जगात लोक कुणालाही किंमत देत नाहीत जे देशाची सेवा करतात जे शास्त्राची सेवा करतात जे देवाची सेवा करतात आणि जे समाजाची सेवा करतात त्याला लोक किंमत देतात आता तुम्ही माझ्या पाठीमागे फोटो लावलाय कुणाचा जरांगे पाटलाचा आतापर्यंत प्रवेश बंदी होती सरकारला वाटलं आता हे नसबंदी केल्याशिवाय राहत लवकर निर्णय घेतल्याला भारा ताकद असते मला काही काही माणसा दिसाय मुठभर माणूस आहे पण सगळे खाली वाट वाटत युनोट नाही ताकद असते लई पसारा लागत नाही हो उगा काय भाराभर चिंधन एक नाही धड अरे सगळेच पिऊन माराले पण कोणीतरी असा जनतेसाठी असा वाटाळी वाजवा असावा कुणाचंही नाव निघत नाही आज जसं छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव आहे तसं मनोज जरांगे पाटलाचं नाव राहील पुढचं वाक्य आहे का आता काल परवाच 22 तारखेला तुमचं माझं फार मोठं स्वप्न होतं 500 वर्षे झाली संन्याशानं ईर सूर आतापर्यंत बऱ्याच जणांना रक्ताचा पाठ आपल्या राम मंदिरासाठी शरीर अर्पण केलं पण कालच्या 22 तारखेला माझा भगवान परमात्मा मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र भगवान प्रभू त्यांची मूर्ती स्थापना झाली जसं शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव आहे तसं चंद्रश्री आहे तोपर्यंत देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं नाव राहील राम मंदिरावर ताकद आहे सगळ्यात ताकद नसते महाराज एखादाच गिरळा ऐसा तुका त्याशी महाराष्ट्रातले जाणते राजे तुकोबरायाच्या कीर्तनाला काय वैभव असं कालाय तस्मै नमः प्रत्येकाची परिस्थिती सारखी राहत महाराजाच्या डोळ्यात एक दुष्काळे आटीला द्रवे न्याला मान श्री एक अन्न करीता मेली दुष्काळ पडला सगळं काही संपलं अन्न लोक करू लागली आणि त्या टायमाला पहिली कर्जमाफी तुकोबराला लोक तुकाशेठ सावकार म्हणायची जे खत होते ना ओया होत्या कर्जांच्या याजाच्या माझ्या तुकोबाराने इंद्रायणीच्या ढोहात बुडून टाकल्या आणि पहिली कर्जमाफी करणारा फक्त एक महात्मा आमचे जगद्गुरु तुकोबार आहे आणि ती बी सरसगट तोंड पाहून नाही सरसगट टाळी वाजवा कळाला विनोद म्हणून बोलत नाही
ऐका, सगळं काही संपलं आणि व्यवहारात पैशाला किंमत आहे. सब पैसे के बाहेर बाहेर सब पैसे के तालीवान लागी सर्व मान्यता आहे. तव झाली या धनाची कांता वसवसून लागे. टाळी टाळी तोवरी चढ नका, तोवरी भलती माता. टाळी टाळी तिलकासाठी कोई नाही रे. सब पैसे के बाहेर सब पैसे थाळी वाजवतो रे. सब पैसे के बाहेर. पैसा आहे तर किंमत आहे. धनवंता लागी तवा झाली या धनाची जोवरी चढ ना का. जाऊ द्या, थोडक्यात बोलतो. आता पाकिट घेऊन घरी जा. माधव महाराज गणेश बाबा, पाकिट घेऊन घरी जायचं. वाटप आहे उभा. भेटीची नाही, पाकिटाची आवड आहे. तुम्ही पाकिट नेल्या चहा घेता का, कॉफी घेता का, दूध घेता का, डिकाशन घेता का, रिकाम्याच हाताने फाशी घेता का. कोण विचारत, कोण. किंमत आहे. तो खबरायची अवस्था तशी झाली. देवना संसार तुका दोही कडे चोर. तुका बरं नाही विचार केला, अरे जगानं आपला त्याग केला तर चालेल, आपली सेवा आजची नाही. तुका म्हणे देवा जुनाट हे माझी सेवा, माझ्या वडिलाची मिराशी गा. देवनिया जीव वडिले साधी याला तुका बरं सगळ्याला एकत्र केलं. मिळविली मांदी खेळ मांडी याला हडवंटी भाई नाचती वैष्णव बाहेरी. क्रोधाभिमान केलं पावटानी एका एका लागत गे. सगळ्याला एकत्र केलं. पंढरपूरला गेले, चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिक रायाचं दर्शन घेतलं, लक्षवेध नायका चोकोबरायाचं दर्शन घेतलं, नामदेव पारीचं दर्शन घेतलं, गणपती बाप्पाचं कानूपात्रेचं दर्शन घेतलं आणि देवाच्या गळ्याला मिठी मारली. धावून या गळा देव खाली मिठी. फुल्लस फुल्लोनी गोष्टी बोलत तसे. ते त्रिभुवनी मज नाही कोणी बोले चक्रपाणी नामयासी. काय सांगाव महाराज. झोपा टाळीवर. जगद्गुरु तुका अवतार तुकोबरायाच्या गळाला मिठी मारली. तुकोबराया खरं सांगा, आज वैष्णवाला घेऊन इथं आलात. उत्तम तुम्ही उत्तम प्रपंच केला, उत्तम संसार. एक काळ लोक तुम्हाला तुकाशी म्हणायचे. खरं सांगा, सुख कुणाच्या संगतीत. त्या टायमाला उत्तर अभंगाच्या पहिले वैष्णव संगती.
विनोद म्हणून सांग ना. खरं सांगू वशिष्ठ भाऊ, भाजी चांगली झाली तर खाऊ वाटते, नाही तर काही बायाची भाजी लई नमुना. हा इथल्या सोडून मनपाटल्या धरून. काही बाया डबेचे डबे मसाला चव नाही कशाला. भाजीची राग करत्या चव लागत. हो म्हणा की इमानदारी लागणार पाटील. एका बाईनं भाजी केली, तेल मीठ मिरचू डाळ पाणी. मालकाला भूक लागली ते मला जेवाय वाढ. हिनं भाजी वाढली आणि हिनं फुरका आणला शेंडीत तैट. माया ब्रह्म जगत सत्य जगत मिथ्य. आता तुम्हा सगळ्याला अनुभव, मी एकटा सोडून. भाजी कशी का होईना मालकीन जीव घालताना पुढं पुढं बसती आहे, म्हणजे तुम्हाला तेवढंच बरं वाटावं. झाली समाधान तुमची देखील चरण. आता ती बाई पुढं बसली आहे, त्याच्या डोळ्यातून आसरू आले. माऊली गपचूप तरी बसाव. बसल्या बसल्या म्हणली, माय भाजीत काही कमी जास्त, तुमच्या डोळ्यातून आसरू. ते म्हणला प्रेम आसरू आहेत, प्रेम आसरू. ती म्हणली थोडी भाजी देऊ का, जास्त प्रेम म्हणल्यास मस्त वाटा गाठावं लागेल. म्हणला विठाला मी हसा म्हणून सांगत नाही, पटाव म्हणून सांगतोय. भाजी चांगली झाली तर चव लागते, नाव निघते. अशी गुन्हे चांगली असली तर कीर्तन करा वाटते. जगद्गुरु तुकोबऱ्याला देवानं प्रश्न केला, खरं सांगा सुख कुणाच्या संगतीत आहे? तुकोबऱ्या सांगता, देवा खरं सांगू, वैष्णवा संगती सुख वाटे, देवा संसारी सुख जोडे. मांडी घाला, मांडी घाला. असं फ्रेश बसायचं, फ्रेश. उगं ते दुष्काळ पडल्यावर नाही. आणि आनंदात बसायची जागा एवढीच आहे आता. अरे बा एवढीच आहे. नाही तर काही माणसं आता घरी असे फ्रेश नाही. दादा भाऊ असे फ्रेश नाही घरी असे. बायकोला वाटतं नेमकं राहते काका. बायकोला ताण, ती म्हणते चहा घेता का, पापी दूध निकासन फाशी. हा हा हे विसरण्यासाठी इथं यायचं. एवढा लाभ का महाराज सांगतात, संसारी सुख जोडे, तरी का सेविती गिरी कडे. राज्य टाकून गेले थोडे, ते काय येडे म्हणावे, काय सांगाव महाराज. अरे या संसारानं प्रपंचाला सगळ्याला सुख दिलं असतं. कशाला डोंगरानं कपारीनं जाऊन बसली असते. कशाला इतका त्याग. विनोद म्हणून बोलत नाही. एका मदलासानं आपल्या बाळाला पाळण्यात टाकलं. बरोबर माडी घाल, सरळ बसायचं ताईट. इकडे तोंड कर रे, त्याला तोंड तिकडे गेले. हे बऱ्याच लेकरात असं आहे, भुईमुगाला पाला जास्त, शेंगा कमी. बऱ्याच जणाला मिळ लागत नाही. विठाला विठाला हे दिसा इतकाली पण लय आगाव. एका गावात मला एवढं भेटलं, जी हरी म्हणलं, जी हरी कुठं आहे डाव. म्हणलं आम्ही का पत्ते खेळालो का काय. मी त्याला सज म्हणलं, सांग बरं म्हणलं, तुझा जन्म काही झालाय. ती म्हणे शुक्रवारी. आता तनं गपची बसाव का नाही. ते मला म्हणे महाराज तुमचा काही झाला. म्हणलं रविवारी. मला म्हणे घेत मूर्ख आहेत, नालायक आहेत. म्हणलं कसं काय, रविवारी तर सुट्टी असते ना बुवा. हे इतके हुशार आहेत म्हणून तुमच्या पाया पडतो. तुम्हाला बंगला बांधता नाही तर बांधू नका, तुम्हाला शेती घेता आली नाही ते घेऊ नका, तुम्हाला गाडी घेता आली नाही ते घेऊ नका, पण जन्माला घातलेल्या लेकराला संस्कार लावल्याशिवाय बरू नका. काळाची गरज आहे. विठाला विठाला काय सांगू लागलो. वा क्या बात आहे. हा सिरियस पाहिजे. त्या मदाला असताना बाळाला पाळण्यात टाकलं. दाता भाऊ जुन्या काळात पाळणे होते. काय होते, पाळणे अशी उरी टांगलेली. आता भोवटी आली. आता बाई स्वयंपाक करीत करीतच वेळ मना जुनं ते सोनं. आता कशाला टाइम घालीत बसू. बाळाला पाळण्यात टाकलं आणि ती मदाला असं म्हणू लागली, बाळा ऐक, 700 वर्षापूर्वी या राज्यात काय वैभव होतं. 18 भार वनस्पती
मला वाटलं निघाले काही वडील आहेत ना चलते काय ना साक्षात मारुती म्हणलं मला काय ताण टाळी वाजवा टाळी मदारासना पाळण्यात टाकलं कुणाला बाळाला त्या मुलाला ऐक बाळा ह्या राज्यात काय वैभव होत 18 भार वनस्पती फुले फळे वळती 18 भार 700 वर्षाचं सांगाल आता आपल्या राज्यात 4च वनस्पती आहेत पावली पहिला गांजा वनस्पती दुसऱ्या येड्या बाबली तिसरं बेसरम त्याला कीर्तन कळना भजन कळना तिकडच म्हणते खाईंगे पिंगे खाईंगे नाचेंगे आईस करी गाव काय सिंगजी गाठ तिसरा बेसरम आणि चौथं काँग्रेस गाव वनस्पती संपली आपल्या राज्यातली विढाला विढाला फुले फळे ओळखते 12 महिने झाडाला फुलं आणि फळं होते 700 वर्षापूर्वी ऐका 22 पोखरणी नदी गंगा वाहती 12 महिने गंगेला आणि नदीला पाणी होत 12 महिने आता आपल्या पावसाळ्यात पाऊस चालाय आणि उन्हाळ्यात यालाय 12 महिने ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी हो संपत्ती ऐका या देशाची वैभव या देशाचं सौभाग्य कुलस्त्री ही संपत्ती आहे टाळीवर दादा भाऊ ज्याच्या नशिबानं पत्नी चांगली असते ना त्याच्यासारखा भाग्यवान या जगात कोणी नसतो नाही तर बऱ्याच बाया महाराज बघून भांडे आपलीतात म्हणा आणि विनोद म्हणून सांगत नाही पत्नी कुणाला म्हणाव कुलस्त्री कुणाला म्हणाव जी पतीची इज्जत राखते पतीचं महत्व वाढवते मी कानपूर आमच्या एका मित्राला भेटायला गेलो ना म्हणत म्हणलं वहिनी महाराज कुठे आहेत ती म्हणली ती गेली चुलीत म्हणलं बाबो बाई महाराजाला चुलीत कोणते आपल्याला मुरीत खुपशील म्हणलं मी दिशा इतका इतका लाग पळाय विठाला कुलस्त्री ज्या घरी कुलस्त्री राज्य राणी हो एका राजाला 700 बायका होत्या किती होत्या काही म्हणते एकीनच बरं गड्या उघड्या केल्या 700 बरं कशा सांभाळल्या असतात बघ विचार करा इतकं वैभव असताना देवासाठी घेऊन असं वाटतं खिशातले 1000 रुपये द्यावं पण महाराज घेत नाहीत म्हणा तुम्ही टाळी वाजवा टाळी देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्याची अरे सगळा त्याग केला संसाराच्या नावे घालून या वाढता हा पुण्य जाऊ दे आता मला टाइम घरीच बसायचं नाही थोडक्यात बोलतो जाता भाऊ खरं सांगा आता प्रमाणाला दुःख बांधवडी आहे ठाऊकची आहे संसार दुःख मुळे खरं सांगा तुम्ही खरं सांगा संसारात सुख आहे का दुःख आहे आ एकावा कळाले गाडी निघून गेल्यास कळाले आणि विनोद म्हणून सांगत नाही हो खरंच एकाच्या बायकोने एकाला खेळत खेळत बियल ना हल्लं हे खेळ तुम्हाला सगळा माहिती आहे काय हल्लं बियलनं खेळत खेळत त्याचं टंगडत मोडलं आता त्याला उचलला दवाखाना परतूर जवळ आहे तुम्हाला हा इथं दवाखान्यात नेलं मन आहे गुळ आहे तोरक माश्या
15 दिवस झालं, महिना झाला, घरचे कटाळून गेले. घरच्याला सांगितलं तुम्ही इथंच बसा, डबा पाठवून देता. त्याच्या पायाला प्लास्टर केलं. तितक्या 2 पाय मोडल्याला आले. माझं मारा माझ्याकडे बघा, हा गुळ खापण इकडे बघा. तितक्या 2 पाय मोडल्याला आलं. हे इथं बसले, 2 पाय मोडले तिकडं. ते वडाच्या झाडाखाली बसले बघा ते 2 पाय मोडलेलं तिकडं हे इकडं. हे बसल्या बसल्या म्हणाले भावा तर एकच मोडला आहे. त्या मामाचे 2 कायानं मोडले असते, ह्याला करमत ना. हे असं उडी हरीत निघाले असं. आणि त्याच्या कानात जाऊन म्हणाले मामा मामा. ते म्हणला का तुम्हाला 2 बायका आहे टाका. ह्याच्या मनाने एकीनं मग 1 टंगड मोडलंय, त्याचे 2 मोडले, त्याला 2 आहे टाकाय की. अरे कोण सुखी आहे विठाला. नाही सुख कुठं आहे. सुख या संतोष समागमे, सुख या टाळी वाजवा, टाळी वाजवा. टाळी वाजवा, टाळी जोऱ्या जोऱ्या जोऱ्या. बाहेर बसल्या रे जोऱ्या. टाळ थंडी वाजली मला खरं सांग का तुम्हाला विनोद म्हणून बोलत नाही. हा बाय म्हणाला दिसा इतकं इतकं आहे पण हा जॅक इतकाच असतंय. पुढचं कळालं असलं टाळी वाजवा. 16 टनची गाडी होती तिथे एवढा महाराज एक वाक्य सांग का माऊली
कीर्तनकाराचा ताल पका पाहिजे ताल. नाही तर बरेच कीर्तनकार म्हणतात मग कीर्तन लय रंगलं होतं भजनानं पाळलं. तू काय गांजा वडा गेलता तू नुसतं पाकिट घालायस का विडाला ही कुस्ती आहे का. कीर्तनात ऊर्जा निर्माण व्हावी ऊर्जा. सुखया संत समागमी सुखया नित्य तुना मी तुझ्या नामी नित्य दहन होते सकळ कर्मे सुखया नित्य दुनावी सुख घडोघडी वाढू लागेल. सर्व सुखी आधी येते ती ओळले तुका म्हणे ते सुखा काय उने ज्या सुखा कारण देव सर्व सुखाची लहरे धनाबाई अलंकापुरे आई अलंकापुरे अलंकापुरे अलंका सर्व सुखाची एकच प्रमाण सांगतो. सोलीवजे सुख आती सुखावनी उभे ते अंगणी वैष्णवा संगती सुख वाटे नित्य दुनावे. आता जाऊ द्या मला टाइम सोडायचे आता भाऊ इथं सुख मिळेल यात काय नवल आहे. खानदानी परमार्थ करणाऱ्याला किंमत देखील आहे. किंमत आहे. आता आमची मावरी मर्दक झाली झाले हां झाले माणसं लगेच कळते हलू नाही चालू नाही. किती किंमत आहे मृदंगाची बायको मृदंगी मृदंगाची बायको मृदंगी त्याला तर म्हणलं थापकून कोण टाका म्हणलं धुमाकून ठोका किंमत आहे. आमच्या माईकवाल्याला माईकवाल्याची बायको मायकीन त्याला तर म्हणलं ताई आवाज कसा सोडा म्हणल्या सगळ्यात मोकळा सोडा किंमत आहे. डॉक्टरची बायको कंडक्टरची बायको सरपंचाची बायको पेताड्याची बायको पेताडी अरे वाईटाला कोणीच किंमत येत नाही आणि चांगल्याच्या लोक पाया पडल्याशिवाय पाया पडल्याशिवाय. म्हणून ज्याला माळ नसेल त्यानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. पवित्र अंतःकरणावर परमार्थ करा. हनुमंतरायाची शपथ घेऊन सांगतो आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. विढाला विढाला वैष्णवा अभंगातला पहिला शब्द आहे वैष्णव. कोणता आहे वैष्णव. आता थोडक्यात बोलतो आपल्या वारकरी संप्रदायात 3 वैष्णव आहे. किती भारदेव बाबा किती कोणते कोणते हे म्हणजे तुला काय बोलले. पहिले वैष्णव आदिनाथ उमा बीज प्रगटली आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा एका जनार्थनी वैष्णव शिरोमणी ब्रह्मादिकनाथ ती उभ्या जोडून हात त्रिशूलडमरू घेऊन आला कीर्तीचा कात पंचप्राण अर्ध्या घेऊन देवस्या येते भावी वाळती राही. ओम नमः शिवाय आदी वटी घेतली खांदी मिळाले संत मांदी. पहिले वैष्णव महादेव कोण हो म्हणा की पहिले वैष्णव महादेव. दुसरे वैष्णव माझे ज्ञानोबाराया ज्ञानदेव वैष्णव मोठा ज्ञानदेव विठ्ठल नामे मुक्त बेठा. दुसरे वैष्णव ज्ञानोबाराया आणि तिसरे वैष्णव यवनी जन्मला मरकट वैष्णवा माझी अति श्रेष्ठ हनुमंता म्हणावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे काय सांगू हरा. असे वैष्णव वैष्णव निका
निका वैष्णव म्हणून या अवघी देवावरी शरण गेले. जाऊ द्या, थोडक्यात बोलतो. तुम्हाला व्यवहारात गोष्ट निकी आवडते का कशी? हा महिला मंडळ झोपल्या काय? तुम्हाला दूध पाणी घालून आवडते का बिना पाण्याचं? हाव बऱ्याच पाणी घालतात. इथल्या सोडून सांगाल बिना पाण्याचं आवडतंय. पुरुष मंडळ इथं सगळी माळकरी आहेत. कोणी आता घेणाऱ्याला विचारा, त्याला म्हणा पाणीच टाकल्यास मजा येते का बिना पाण्याची? कळालं असलंच बघा. इनोर सोडून द्या, मुद्दा डोक्यात ठेवा. वस्तू निकी असावी त्याला किंमत आहे. तसं वारकरी संप्रदायात वैष्णव निकी असावं. मी विनोदाना सांगतोय आता भाऊ, वागाय निक्का, वागाय निक्का भरनाथ पक्का, तो देवाचा सक्का, देवाचा सक्का. वागाय लुच्चा, लुच्चा कळाला की पोपटासारखं बोलायचं, लोकही भुलत येत. काय मारायला काय मारायला. पुन्हा म्हणते लई बिघडले. अरे मग कशाला घालता तू? लई विनोद म्हणून सांगत नाही. वागाय लुच्चा भरनाथ कच्चा, तो यमाचा सक्का भागचा सक्का. एक वाक्य बोलू का? वागणं निक्का असा, वागणं निक्का. आणि भजन माझ्या हनुमंतरायाचं भजन. पाहून या झाडी बरबडोनी पाला, खावोनी विठ्ठल आळवावी, काय सांगाव महाराज. निक्का वैष्णव, वैष्णव जन तो तेने कही है पीठ पराये जाने. बस ज्याला दुसऱ्याची यथा कळते, दुसऱ्याचं दुःख कळते असा वैष्णव. वैष्णवा संगती. आता संगतीचे 3 प्रकार आहेत. टाइम होत आलाय, प्रमाणे घाला बसा. संगतीचे 3 प्रकार आहेत. किती किती? कुसंगती, विसंगती आणि सत्संगती. लक्ष द्या. कुसंगती टाळावी, विसंगती भोगून संपवावी आणि सत्संगती करावी. कुसंगतीने आपला घात आहे, ही संगतीने आपली फजिती आहे आणि सत्संगतीने आपला उद्धार आहे. उद्धार आहे. आता थोडक्यात सांगतो. काही तरुण मंडळी बाहेर बसलेत, काही आता येत का ते उडा नाही उडा उडा हा हा. अरे इकडे दिसले पाहिजे तो का ते काय लावले बघा तिकडे. असं इकडे थोडं करा इकडं. लक्ष लय लांब असते बरं. जवळ तर कोणालाही दिसलं, लांबला दिसलं पाहिजे. ऐका, कुसंगती टाळावी. राजहंसाच्या घरी कावळा गेला. कुणाच्या? वा, तुम्हाला कावळे माहिती आहेत? कावळे लय बेकार झालं. जेने नाही केली आपले सोहित आणि पुढील आता घात इच्छित अशी. कावळ्यानं आपलंही चांगलं केलं आणि दुसऱ्याचं होऊ दिलं. आता टाईम नाही, थोडक्यात सांगतो. राजहंसाच्या घरी कावळा गेला. कावळ्याला आसन टाकलं. काय केलं? आसन टाकलं. कावळ्याला आसन आवडते का? आसन बसणं कावळ्याला नाही आवडत. कावळ्यानं बसल्या बसल्या डोळा फिरवला. एकच डोळा तथा भाऊ, कावळ्याला एकच डोळा. त्याने विचार केला, राजहंस साधू माणूस, हे वैभव कुठून आणला असेल, आपल्या घरी बोलू. राजहंसाला तिकडे बोलवलो. साधूशी नकळे दुर्जनाची बुद्धी कळत नाही. राजहंस गेला कुणाच्या घरी? कावळ्याच्या घरी. कावळ्याच्या घरी काय काय असते? भागवत कथा असते, गाथा भजन असते, हरिपाठ असते. कावळ्याच्या घरी, कावळ्याच्या घरी तुम्हाला कळालं, खांगे पिंगे गांगे ना चिंगे. कावळ्याच्या घरी शिंगशिंगची गाठ. राजहंसानं नाक दाबलं. कावळ्याला विचार केला, साधू माणूस आहे, इथं याला करमत नाही, चला मानस सरोवरात फिरायला जाऊ. दोघंही फिरण्यासाठी आले. असं वडाचं झाड, खाली राजा निद्रिस्त, कावळा आणि राजहंस वरी बसली. पण कावळ्यानं विचार केला, राजहंसानं आपल्या संगतीचा गुण दाखवलाय, आपण आपल्या संगतीचा गुण दाखवल्याशिवाय राहायचं. कावळ्यानं वरून देहधर्म केला. तुम्हाला देहधर्म कळला ना? देहधर्म केला. एका मिनिटात कावळा उलटा दुसऱ्या फांदीवर बसला. राजहंसाला पताच नाही. राजाच्या तोंडावर विष्ठा पडली. राजानं डोळे उघडले, वाटलं कावळा असेल. सेवकाला बोलवलं, बाण जोड आणि मार. जसा बाण जोडला, सुई करीत गेला बाण. राजहंस तरपड 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 करीत खाली पडला. राजाजवळ गेला.
विचारला, अरे कोण? राज्य नाहम काकू, मी कावळा नाही. हंस हम निर्मले जेले, मी राजहंस आहे. इकडं लक्ष द्या, मला सार कळतंय, मला आसार कळते. अरे तुला का मरावं लागलं? राज्य नीच संगेन प्रसादेनं जातम जन्म निरर्थकम. या कावळ्याच्या संगतीमुळे मला मरावं लागलं. टाळी वाजवा कळाला. म्हणून आमचे नाथ महाराज सांगतात, काळाची संगती उपयोगाची नाही. संगती उपयोगाशी नाही, आपण आपाये त्याचे संगे. कावळ्याच्या संगतीनं राजहंसाला मरावं लागलं. म्हणून कुसंगती टाळावी. थोडक्यात बोलतो, ही संगती भोगून संपवावी. दाता भाऊ, कर्कश संगती दुःख फजिती. आता तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, बऱ्याच माणसाला लग्न झाल्या 4-5 वर्ष बरं वाटतंय. परमेश्वर महाराज नाव काय? रामेश्वर महाराज. किती झाले ना? किती वर्ष झाले? आणि 2-3 वर्ष रेंज मध्ये गाडी. विनोद म्हणून सांगत नाही. आता बघा, आता हे आमच्या आता बाकीचे आता माधव महाराज ह्याला जर म्हणलं तुम्ही जा की जागर खरा वाटालाय. नाही, विनोद म्हणून सांगत नाही, विनोद म्हणून नाही. लग्न झाल्या 2-4 वर्ष जरा बरं असतंय. आधी गुबगुबीट. आमचा एक मित्र मला भेटला पंढरपुराकडे. आज सगळे वैतागी, त्याग वेगळा आणि वैताग वेगळा. मला भेटलं, मला लग्नाच्या आधी असं गुबगुबीट होतं. मी म्हणलं कसं काय? असा झाला. म्हणला महाराज उलटी भेटली. म्हणला उलटी. मी म्हणलं कसं काय? तिला दूध कर म्हणलं तर चहाच करते. म्हणला पुरणपोळी कर म्हणलं तर बेसन भाकर करते. म्हणला मराय झालो. म्हणला आता घराकडे जायचं. मी म्हणलं येड्या, गुतू नाही, गुतलं तर कुतू नाही. त्या विदर्भात मनाय अटकली खुटी जातील कुठी. काय म्हणलं घराकडे. म्हणला मग तू थोडं उलट वाग. म्हणला कसं वागू? तुला दूध पाहिजे तर चहा माग. जमतं काय का? म्हणला तुला पुरणपोळी पाहिजे तर बेसन भाकर. जमतं काय की? म्हणला वारीन घरी आला, खुर्ची टाकली, पाणी दिलं, दर्शन घेतलं. ह्याला सांगितलं इकडे. म्हणे का डोकं भंग भंग करायला, थोडासा चहा डिकासन. ती उलटी होती. इतका गेला, दूध केलं पिऊन तर असं ढेकर आणलं. जमलं कडे. म्हणला याला काही कास ना. म्हणला गुन्हा आला. म्हणला काही कास ना. 1.5 तासानं 2 तासानं आधी सांगितलं इकडे वारीच्या वाट्यानं बासुंदी, गुलाबजाम, श्रीखंड, तोंड कसं तरी पडलं. म्हणला उगं बेसन भाकर ठेसा काहीतरी कर. ती उलटी होती. ती म्हणली पुरणपोळी करणार, मस्त भजे पापड. 2-3 महिन्यात असं गुबगुबीत झालं. गुबगुबीत. काही दिवसानं ती पितर पाठ आली. गणेश बुवा काय आले? बोलून घेतले इकडे. म्हणे का तू सवाशीन मी सवाश्या. बाईला सवाशी नाही आणि आपण पितराची ठाई. कुणालाच बोलवायचं, महाराजाला नाही, सरपंचाला नाही, कुणालाच नाही. ती उलटी होती. ती म्हणली घरोघरचं एक बोलवणार. त्याला तेच करायचं होतं. मस्त स्वयंपाक केला आणि फुकट तर मिळाला. लोक टचून खाल्याशिवाय राहत. टचून कळाला ना, ही जागा आणि ही जागा एक व्हावी. इतकी निबर जागा ही व्हावी. त्याला म्हणायचं टचून. आता इतके फुल जेवले. जुन्या काळात ती पद्धत आहे, ते पात्र घरात ठेवायची नाहीत, गंगेत किंवा नदीला टाका. तर सांगितलं इकडे. म्हणे का बाया माणसानं कुठे जायचं? गंगेला, नदीला जायचं. ती म्हणली जाणार. उलटी होती, त्याला घालवायचीच होती. हे म्हणला गंगेला जाय पण जास्त पाण्यात जायचं. म्हणली जाणार. हे म्हणला लई नको. गेली, पात्र घेऊन निघाली.
इतक्या पाण्यात गेली. पुढे जाऊ नको जाणार इतक्या, त्याच्या पुढे जाऊ नको जाणार इतके गेली, त्याच्या पुढे जाऊ नको जाणार इतके जी गेली. नदी व्हाली आहे इकडं, ती बघा नका इकडं. आमच्या गणेश महाराजासारखं भेटलं राम राम, ते म्हणला झालं आपलं काम. गणेश महाराज म्हणले काय झालं, ती पुरात गेली. म्हणले कोण, बायको. गणेश महाराज म्हणले खाली धाराधारणा गेली असेल. धाराधारणा जाणारच नाही म्हणलं, ती उलटी होती म्हणला. वरी वरी जाणार म्हणला. विठाला विठाला. हसा म्हणून सांगत नाही, पटा म्हणून सांगतो. कुसंगती टाळावी आणि ही संगती भोगून संपवावी आणि सत्संगती करावी. संगत करना बडे को बडत बडत बड जाय, संगत करना छोटे की घटत 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 जाय. म्हणून संतांची संगत महत्वाची आहे. संगत संतन की क्या बात. या बसा गोपनीकर महाराज या पाडोळ झाला बघायला ते सगळ्याला सांभाळावं लागतं. हो जमलं बघा ना. आधी माऊली आता आजी गोपनर. संगत संतन की करली. बस संगती बोलायची. वैष्णवा संगती सुख वाटे. आता 10 मिनिट राहिले आपल्याला लवकर बोलायचे. आणि कमी देवा काही नाही. महाराज योग याग जप तप ध्यान धारणा साधन भरपूर आहेत. वर्त कैवल्य अनेक साधन आहेत. आणि कमी देवा काही नेणे. मग तुम्ही करता काय. गायनाचे घ्यायचं नाही. नाव काय. हा जगताप. मला असे माणसं विनोद म्हणून सांगत नाही. आणि खरंच सांगू का, शरीराला व्यायाम असावा. खाली वाजवा कळाला. आता 2 तासात माझी ऊर्जा आहे ना, तुम्ही पाहावं म्हणून नाही मारा. आपोआप ऊर्जा निर्माण होते. नाही तर काही माणसं सकाळी तू का मरतच का काय. जाऊ द्या युनिव्हर्स सोडून महिला म्हणत. तुमच्यासाठी खरं सांगू का, जुन्या काळातल्या आजी माझ्या पुढे बसल्यात. आजी तुम्हाला शुगर आहे. शुगर बीपी. जुन्या म्हाताऱ्याला काहीच नाही हो. आताच्या बायाला नुसतं म्हणायचं गुलाबजाम खाता का, रोगेल द्या. युनिव्हर्स नाही. जुन्या काळात काटवट होती. काय होती. काटवट. बाईला वटणूर आणायची काटवट. तिला 2 कान. आता बुवा 25 माणसाचा स्वयंपाक करायचे या जुन्या बाया. आता 2च तोंड खिचडी मोड. हम दो हमारे दो म्हातारा म्हातारी फेक दो. आणि विनोद म्हणून सांगत नाही. जुन्या काळात काटोटीत केलेली भाकर, चुलीवर केलेली भाकर फुगायची का नाही आजी.
पापड याचा असा पापड, आताची भाकर फुगन आहे, चपाती फुगन आहे, ते गॅस, ते किचन वाटा, ती करणारी बाईच अशी फुगली आहे. सगळं उलट झालंय. विठाला काय नाचे मी गातो सट आनंद काय नाचे तरी कीर्तनाचीने नट नाचे ज्ञानोबा सांगतात. नाचलेले व्यवसाय नामच नाही पापाचे आयुष्य केली. नाचुंगे 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 हरी गुण गावत बस पग घुंगर बांध मीरा नाची रे. बस माझी मीराबाई इथं नाचली. चंद्रश्री आहे तोपर्यंत कीर्ती आहे. कीर्ती आहे. गाई नाची उडे आपुलिया छंदे छंदे आपुल्या नाचत मनी फिरत गा. रामकृष्ण गीते गात ताळ चुपड्या वाजवित छंदे आपुल्या नाचत. छंदे गाये नाचे उडे आपुलिया आपुलिया आपण करा संसार बंधन जाऊ द्या. परमार्थ आपल्यासाठी. तुम्ही संसार किती थाटात करा लोकांसाठी आहे. लोकांसाठी आहे. आता जाऊ द्या. पाचच मी पाहिली किती पाचच राहिलेत आपले. खरं सांगा आता ही माळ घातली आहे कुणासाठी आहे? माझ्यासाठी. हो म्हणा की जोरात. माझ्यासाठी आहे. आता ही अंगठी मी कुछ केल्यास कोण काढते? विनोद विनोद म्हणून सांगत नाही महाराज. तुम्हाला खोटं बोलला एखादं म्हातारा कुचका ह्या बायालाही ना म्हणायला लढतात. अरा रा 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 बाबा 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 चहा पेता पेता अंगठी लोक लोक हारत वाटी अरे काढा 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 खुशी नाही घेते. दादा हिनं सोडून द्या म्हणून हे वाक्य बोलतो. ऐका कंटी मिरवा तुळशी व्रत करा. परमार्थ आपल्यासाठी आहे बाकीच्या गबाळ लोकांसाठी आहे. म्हणून गायीना चिवडी आपोलिया छंदी मनाची आनंदी. माणसाला छंद चांगला असावा नाच चांगला असावा. गणेश बुवा रामेश्वर महाराज नाच चांगला असावा. काही माणसाला बेकार नाच. माझ्याकडे गाडी नव्हती दादा भाऊ मी मुकामाला थांबलो आणि आमच्यापाशी कधी चांगली माणसं वायरे तुटलेले बल्ब फुटलेले फ्यूज उडालेले रेंज गेलेले. आम्ही गेल्यास गपची बसत नाही. महाराज खालून पाय हलाला लाख लाख कुठून आला मी म्हणलं मसन वाट्यातून. महाराज बरं बरं मला आता देव देव करा वाटालय देव देव. मी म्हणलं बाबा रेंज गेल्या देव देव करा वाटालय. रेंज होती तेव्हा का जिंकची गाठ गेला काय? महाराज विनोद सांगा ना रेंज गेली तर मोबाईल चला ना आणि देव देव कसा होईल? उडाला मुकामाला थांबलो. एक मात्र मायापाशी त्याचा रात्र प्रधान का चालू नाद नाद किती बेकार असतो. नाद सांगा मी म्हणलं कोणत्या जन्मातलं पाप असेल इथं थांबलो. त्याचा दणका चालू आणि त्याच्या पोराचं नाव गंगा होतो. खोकलत खोकलत म्हणायचे गंगाव. म्हणलं भाई काय वेळ असेल ते पाट पाट 4 वाजता माझ्याकडे आले. किती वाजता मला वाटतं काय काकडा करतोय का काय खोकलत खोकलत आलंय. महाराज महाराज म्हणलं का बाबा मला एक नाद आहे. म्हणलं बाबू म्हणलं का हानी ते का काय कडी लावलेली पडायचंही कळ ना. म्हणलं कोणता नाद आहे? इतका बेकार नाही महाराज. कोणता बिड्या वाढायचा नाद आहे? म्हणलं बिड्या वडा नाही गांजा वडा आम्हाला काय घेणं आहे? ज्ञानदेव म्हणे जाणी जे खुने ज्ञानदेव म्हणे यासाठी या बापरक मध्ये खून बांधली. आता त्याचे तुला खुना माहिती असतात. म्हाताऱ्यानं डब्यात बिड्या ठुलत्या डब्यात आणि नातं म्हणा फटाके दिवाळीची त्या डब्यात ठुलते. दिवाळीचे फटाके मोठे मोठे. आता अंधार पडल्याला म्हातारा खोकलत खोकलत तिकडे गेले. त्यानं हात घातला बिडी गेली भक्कीला फटाकात हातात फटाकाच. त्याला बुडी इकडं शेंडा तिकडं अंधारात पतात नाही. गडबडीत डबी काढली. जशी बिडीला वात ओढली वात पिटली त्याला वाटलं धुपनच आलं बिडीचं. म्हातारा चांगलंच गरम झाला. फस 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 जेव्हा सगळी वाज आल्याने दणका बसला
एका दणक्यात थोबाड वाकड झालं. मी तुम्ही हसा म्हणून बोलत नाही, पटा म्हणून बोलतोय. एक नाद केला तर थोबाड वाकड झालं. म्हणून माझी विनंती आहे, दारू गांजा मत को यार अक्कल गुम हो जाती है. बस व्यसन करू नका, फॅशन करू नका, आपल्यामुळं घरच्याला त्रास देऊ नका. ज्ञानोबरायाचा तुकोबरायाचा छंद लागू द्या, आपला उद्धार झाल्याशिवाय उद्धार. काही ना चिवड्या पोलिया मनाची आनंदी आवडीने भावी हरिनाम घेशी ऐका महिमा. महाराज तुम्ही गाता नाचता उड्या मारता, तुम्हाला काही लाज लाज भय शंका लाज भय शंका दुरावीला मान, दुरावीला मान. लाज भय शंका दुरावीला मान, दुरावीला राम महाराज. नाव काय? राम महाराज. राम महाराज. वरी बघितल्याने मला वाटलं दिसते का नाही, चांगलं दिसते. टाळी वाजवा. लाज भय शंका दुरावीला मान नकळे साधन. लाज वाटत नाही, लाज वाटावी वाईट वागण्याची, परमार्थ करण्याची लाज वाटू नये. साधावया भक्ती काज नाही लाज. भय वाटा पाप करण्याचं. पातके करिता पुढे आहे मुसदा काय उत्तर देता होशील. शंका म्हणून संशयावनी थोर आणि पाप नाही. परमार्थात बी शंका येऊ द्यायची नाही, आणि संसारात बी. परमार्थ आली, परमार्थात शंका आली तर परमार्थ गेला, संसारात आली तर संसार गेला. तेलही गेलं तू पही हाती आलं. पण शंका नाही. लाज भय शंका दुरावीला मान. इथं मानाची गरज नाही. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावी संत चेरणी व्हावी रिगावया. आम्हाला सांगितलं नाही, फोन केला नाही, पत्रिका दिली नाही, सप्त्याला आमंत्रण द्यायची गरज नाही. तुम्ही न सांगता या, आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार. लाज भय शंका दुरावीला नकळे साधन. महाराज तुम्हाला लाज वाटत नाही, तुम्हाला भय वाटत नाही, तुम्हाला शंका वाटत नाही. तुम्ही गाता नाचता उड्या मारता. 10:30 वाजली. तुमच्यावर दुखानं तर जबाबदारी कुणावर? तू का म्हणे आता आपुल्या जायाचे, तू का म्हणे आपुल्या जायाचे, आपुल्या जायाचे, तू का आनंद वाटला. यथामध्ये धावत्या एका तामकाचा भावार्थ झाला. तो का म्हणे आता आपुल्या सायाशी ही दिवा आम्हा जगदीशी सांभाळावी. ओम जय जगदीश हरी
स्वामी जय जगदीश हरे भक्त जनों के संकट दास जनों के संकट शन में दूर करी ओम जय जगदीश हरे तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीशे सांभाळावी गायनाचे उडी आपुलिया छंदे मनाची आनंदी आम्हा जगदीशे देवा तू जर आमचा सांभाळ केला गाय नाची उडी आपुलिया मनाची आनंदी आवडीने गावकरी मंडळीला तरुण मंडळीला कोटी कोटी धन्यवाद. विशिष्ट भाऊ एक वाक्य बोलू का? तुम्ही सगळे आहात तरुण, तुम्ही सगळे आहात तरुण. तुम्हाला पाहून माझं मन आलं, जोरात बोला. पुढचं ऐका, तुम्हाला पाहून माझं मन आलं भरून. दरवर्षी हा कार्यक्रम असाच चांगला घ्या करून. नक्की तुम्हाला हनुमंतराया आशीर्वाद देतील वरून, आशीर्वाद देतील. बस दुसरं वर्ष आहे, हाय गाय करू नका, आनंदानं पट्टी द्या. आणि बरेच लोक हौसानं पट्टी देतात, गाय अशी कुचराई करतात, कुचराई. आणि जण जण कुचराई केली मग ते असं मग काठी घेऊन मी म्हणलं कुठं सकाटा त्या देवाच्या पाया पडायचा पाया. मी म्हणलं चांगलं होतं तेव्हा राणी दाखवत होतास. म्हणून माझी विनंती आहे, जैसे कर्म तैसे फळ देतो विनंती आहे. दान करा, अन्नदान करा, ज्ञानदान करा, सगळं करा. आणि जाता जाता एक वाक्य बोलतो, ज्याला माळ नसेल त्यानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. दुसरी गोष्ट खोट्यातली गाय सांभाळा. तिसरी गोष्ट घरातले मायबाप सांभाळा. विसरू नको रे आई बापाला, झिजविल जाणे काया काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची जायर रेडिया मिळणार नाही पुन्हा आई बाबाची माया. तुला मिळेल बंगला गाडी मोटरसायकल शेती वाडी. आई बाप मिळणार नाही ही जाण राहू दे कोणी. आई बाप जिवंत असता नाही केली तू सेवा, मग मेल्यावर कशाला म्हण तुझ देवा देवा. बुंदी लाडूच्या पंक्ती उठवशी, बुंदी लाडूच्या पंक्ती उठवशी, नंतर तू जेवाया कायाची तुला तुझ्या शिरावर धरली सुखाची जायर रेडिया मिळणार नाही तुला आई बाबाची माया, मिळणार नाही तुला आई बाबाची माया, मिळणार नाही तुला आई सगळं मिळेल. गेल्याने मायबाप मिळणार मिळणार म्हणून मायबापाची सेवा करा. हात वर करा. सरळ सरळ सरळ. बाहेर सडकावर बसलेले सरळ. कॅमेरा चौकट फिरवा. सरळ. वडा खालचे अंधारात आहे ते असे ठोवा चहा पिऊन येतो. बारक माय बाबाची